नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळेस्वार, श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्र यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। आपण आज पाहणार आहोत अर्थशास्त्र हा विषय UPSC आणि MPSC मध्ये कोणता याचा सिलेबस आहे आणि अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये कसा अभ्यास करायचा आणि या अंतर्गत अर्थशास्त्र विषयाचे कुठल्या प्रकारचे प्रश्न कोणत्या भागावर विचारले जातात या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना बेसिक टू ॲडव्हान्स आणि ॲडव्हान्स टू बेसिक अशा संकल्पना असतात। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आपण बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे छोट्या छोट्या समस्या किंवा छोटे छोटे प्रश्न आधी समजून घ्यायचे, त्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या, संकल्पना समजून घ्यायच्या आणि नंतर आपण पुढं जायचं। त्यानंतर या संदर्भामध्ये अजून मला एक सांगणं महत्त्वाचं वाटते की यामध्ये 5W आणि 1H असं एक सूत्र काढलेलं आहे मी की 5W म्हणजे की व्हॉट, व्हेअर, व्हाय, व्हेन आणि होम। म्हणजे व्हॉट म्हणजे काय वाचायचं आहे, व्हेअर कधी वाचायचं आहे, का वाचायचं आहे आणि केव्हा वाचायचं आहे। त्यानंतर 1H म्हणजे हाऊ म्हणजे ते कसं वाचायचं आहे, म्हणजे अभ्यास हा कसा करायचा आहे। त्या संदर्भामध्ये मला ह्या सगळ्या बाबी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना महत्त्वाच्या वाटतात। इथं बघा की अर्थशास्त्र हा जो विषयाचा अभ्यास आहे या संदर्भामध्ये आपल्याला याचे सोर्सेस काय आहेत, म्हणजे याचे सोर्सेस म्हणजे की याचे मटेरियल काय, नेमकं अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास दिल्लीमध्ये असणारे विद्यार्थी वेगळ्या प्रकारचे चांगले कोचिंग क्लासेस करतात, ते अभ्यास करतात, ते सोर्सेस कोणते वापरतात। त्यानंतर आपण एक विद्यार्थी, सामान्य वर्गातला विद्यार्थी, आपल्याला कुठल्याही प्रकारचं जर मोठमोठ्या कोचिंग क्लासेसचा जर जाता आलं नाही तर आपल्याला त्याचे सोर्सेस नेमके काय आहेत ते माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्या संदर्भामध्ये बघा की मला इकॉनॉमिक्स या विषयाच्या संदर्भामध्ये NCERTचे जे बुक्स आहेत ते बेसिक बुक्स म्हटल्या जातात, ते आपल्याला सोर्सेस होऊ शकतात। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की इंडियन इकॉनॉमी, ज्याला रमेश सिंग यांनी वेगळ्या भाषेमध्ये पब्लिश केलेलं आहे, टाटा मेग्रा हिलने बुक्स पब्लिश केलेलं आहे, हे सुद्धा पुस्तक एकदम चांगलं पुस्तक मानलं जातं। आणि टाटा मेग्रा हिलने आता मराठी आवृत्ती देखील सुरू केलेली आहे आणि त्यामुळे इंडियन इकॉनॉमी या नावाचं मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेमधलं जे इंडियन इकॉनॉमी नावाचं किंवा भारतीय अर्थव्यवस्था नावाचं बुक्स आहे ते बुक्स आपण वापरलं पाहिजे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे SN लाल यांचं देखील पुस्तक आहे आणि नीती आयोगाचं सगळ्यात महत्त्वाचं जे पुस्तक आहे ते म्हणजे स्ट्रॅटर्जी फॉर न्यू इंडिया @75। म्हणजे हे जे पुस्तक आहे नीती आयोगाचं, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, म्हणजे पंचवार्षिक योजनेच्या पंचवार्षिक योजनेला रद्द करून आता एक प्लॅनिंग कमिशनला रद्द करून नीती आयोगाचं जे गठन करण्यात आलं 2015ला, तर त्या नीती आयोगानं सुद्धा चांगल्या प्रकारचं डॉक्युमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट पब्लिश करत आहे पब्लिकेशन डिव्हिजन अंतर्गत, ते आपल्याला सहज नेटवर मिळून जाते, ते देखील महत्त्वाचं आहे। त्यानंतर इंडियन बजेट, दरवर्षी बजेट हा साजरा म्हणजे बजेट हा प्रेझेंट केला जातो आणि हा जो बजेट आहे हा बजेट केंद्रीय जे अर्थसंकल्प ज्याला म्हटलं जातं या संदर्भातली आकडेवारी सगळी महत्त्वाची असते। त्यामुळे आपल्याला हा बजेट बारकाईने अभ्यास करायचा असता। आपण एका लेक्चरमध्ये बजेट कसा वाचायचा, त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर इंडियन इकॉनॉमिक्स सर्वे, यामध्ये इकॉनॉमिक्स आर्थिक सर्वेक्षण होते, वेगळ्या प्रकारचे आर्थिक सर्वेक्षण होतात, रिझर्व्ह बँक सर्वेक्षण करते, NSSO करते, CSO करते। त्याशिवाय बजेटच्या अगोदर एक आर्थिक विवरणपत्र देखील गव्हर्नमेंट सादर करीत असते, ते देखील आपल्याला वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर करंट अफेअर्स फ्रॉम जानेवारी 2019 टू एप्रिल 2020, मी जे म्हटलेलं आहे की तुम्हाला गेल्या वर्षभरामधलं करंट अफेअर्स इकॉनॉमिक्सच्या संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं आवश्यक आहे। यामध्ये कुठल्या परिषदा आंतरराष्ट्रीय कोणत्या झाल्या, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे करार झाले, कोणते मेमोरंडम अंडरस्टँडिंग झाले, MOU कुठले झाले, कुठले मॅनिफेस्टो होते, ह्या सगळ्या बाबी आपल्याला एका वर्षभराचे आवश्यक आहे। त्यानंतर UPSCचे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन असतात इकॉनॉमिक्सवर विचारलेले, त्याचा ट्रेंड काय होता तो देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर काही न्यूजपेपर जे असतात यामध्ये हिंदू
सारखं इंग्रजीमधलं बेस्ट न्यूजपेपर आहे, ते देखील महत्त्वाचं आहे, ते आपण वाचायला पाहिजे. त्यानंतर इंडियन इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये प्रतियोगिता दर्पण वार्षिकी काढते, अर्थव्यवस्थेचे एक स्पेशल अंक देखील काढते भारतीय अर्थव्यवस्था नावानं, ते देखील वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मराठीमध्ये हल्ली चांगली पुस्तकं उपलब्ध होत आहेत. त्यामध्ये मराठीमध्ये कन्सेप्च्युअल ज्याला नॉलेज म्हटलं जाते ते कन्सेप्च्युअल देण्याचा प्रयत्न डॉक्टर किरण देसले हे करत आहेत, ते देखील चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे की जे मी पुन्हा सांगतो की NCERT जे बेसिक बुक्स आहे आपण जर वाचले तर त्यावरून आपल्या कन्सेप्ट देखील चांगल्या प्रकारे क्लिअर होतात. आता त्याच्यामध्ये आपण टू द पॉईंटकडे जाऊ की इकॉनॉमी ज्याला म्हटलं जातं किंवा इकॉनॉमिक्सचा जो अभ्यास आहे तो UPSCच्या प्री आणि मेनमध्ये कोणता अभ्यास आहे आणि तो आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये आपण आज सिलेबस हा भाग आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण एकेका सिलेबसमधला टॉपिक हा आपण शिकवणार आहोत. याच्यामध्ये बघा की UPSC अंतर्गत ज्याला प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे पूर्व जी परीक्षा असते, ही पूर्व परीक्षाचा पहिला जो पेपर आहे तो एकूण 200 मार्काचा पेपर असतो आणि 2 तासाचा हा वेळ दिलेला असतो. या अंतर्गत बघा की जे सिलेबस जो दिलेला आहे या सिलेबस अंतर्गत आपल्याला आपला इकॉनॉमिक्सचा सिलेबस हा कुठे येतो. इकॉनॉमिकचा सिलेबस येतो इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह एक्सेट्रा. म्हणजे हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये काय विचारतात ते की त्याला नाव काय दिलं आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकास. या अंतर्गत आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास ज्याला म्हटलं जातं तो भाग विचारला जातो. त्यानंतर पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य किंवा गरिबी याविषयी प्रश्न येतात. म्हणजे हे मेन त्याचे टॉपिक्स आहेत, परंतु याच्या अंतर्गत देखील सब टॉपिक आहे ते आपण पुढे जाणार आहोत. त्यानंतर इन्क्लुजन अर्थसमावेशकता, त्यानंतर डेमोग्राफिक्स लोकसंख्येच्या विषयी काही प्रश्न, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह सामाजिकदृष्ट्या ज्या संस्था असतात त्या संदर्भामध्ये सामाजिक विकासात्मक जे कार्यक्रम असतात त्यावर देखील प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे या प्रिलिमच्या पहिला जो पेपर आहे पहिल्या पेपरमध्ये आपल्याला हा इकॉनॉमिक्सचा सिलेबस आहे. याच्यामध्ये बघा की UPSCच्या या प्री एक्झाममध्ये मुख्यत्वे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स कुठले आवश्यक आहेत की त्यामध्ये बघा कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ, ज्याच्यामध्ये आर्थिक विकास आर्थिक वृद्धी ही संकल्पना आपल्याला अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं. त्यानंतर बेसिक ज्या कन्सेप्ट आहे त्यामध्ये नॅशनल इन्कम ज्याला म्हटलं जातं राष्ट्रीय उत्पन्न तो भाग येतो. त्यानंतर मनी बँकिंग मनी इन्फ्लेशन मॅनेजमेंट ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये मुद्रा बँकिंग मुद्रास्फीती तेजी मंदी ज्याला म्हटलं जातं म्हणजे महागाई ज्याला म्हटलं जातं तो भाग आणि मुद्रा प्रबंधन म्हणजे पैशाचं प्रबंधन कसं देशामध्ये होतं तो भाग विचारला जातो. त्यानंतर कॅपिटल मार्केट म्हणजे भांडवल बाजार म्हणजे ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या शेअर्सचे देखील व्यवहार तो देखील अभ्यास याच्यामध्ये येतो. त्यानंतर किंमत स्तरातील वाढ आणि मुद्रास्फीती म्हणजे प्राईस अँड इन्फ्लेशन हा भाग येतो. त्यानंतर इंडियन फॉरेन मार्केट भारताचा विदेशी बाजार, त्यानंतर विदेशी विनिमय ज्याला फॉरेन एक्सचेंज म्हटलं जातो तो भाग येतो. त्यानंतर भारताचे इतर देशाशी असणारे व्यापारिक संबंध ज्याला रिलेशनशिप बिटवीन अदर कंट्रीज जे म्हटलात की म्हणजे भारताचा अमेरिकेशी कसा व्यवहार आहे, चीनशी कसा व्यवहार आहे, रशियाशी कसा व्यवहार आहे, पाकिस्तानशी कसा व्यवहार आहे आणि त्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचे करार होत आहेत तो भाग येतो. त्यानंतर प्रमुख आंतरराष्ट्रीय जे संस्था असतात ज्यामध्ये WB वर्ल्ड बँक असो, इंडियन मॉनिटरी फंड असो, IMF असो, त्यानंतर UN असो, त्यानंतर ब्रिक्स सारखी परिषद असो, G20 असो, ह्या सगळ्या ज्या बाबी असतात, सार्क असो, OPEC असो, ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय ज्या संस्था असतात या आंतरराष्ट्रीय संस्थांवर देखील प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर विदेशी क्षेत्राअंतर्गत विदेशी व्यापार धोरण कसं ठरतं असा भाग देखील त्याच्यामध्ये येतो. त्यानंतर ग्रामीण आणि अन्नधान्य व्यवस्थापन कसं असतं यामध्ये रुरल एरियामधलं इकॉनॉमी कशी आहे, त्यानंतर इंडियन पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशी आहे तो भाग देखील याच्यामध्ये येतो. त्यानंतर इंडियन इंडस्ट्रियल अँड स्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्याला म्हटलं म्हणजे भारताचा औद्योगिक तसेच संरचनात्मक विकास ज्याला म्हटलं जातं की इंडियन इंडस्ट्री कशी आहे ते कशावर डेव्हलपमेंट आहे, गव्हर्नमेंटची पॉलिसी कशी आहे हा भाग याच्यामध्ये विचारला जातो. त्यानंतर गुंतवणुकीचं प्रारूप म्हणजे भारतामध्ये अशा कुठल्या प्रकारचं मॉडेल अवलंबलं जात आहे की ज्या अंतर्गत इन्व्हेस्टमेंट पॉलिसी कुठली आहे, त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्टचा समावेश होतो. इंडियन इंडस्ट्रीला कुठल्या इंडस्ट्रीला प्रोटेक्ट केलं जातं, त्यानंतर भारतामध्ये वेगळ्या प्रकारच्या पॉलिसी या संदर्भामध्ये कशा आहे तो भाग येतो. त्यानंतर पॉप्युलेशन आणि अर्बनायझेशन म्हणजे लोकसंख्या आणि शहरीकरण हा भाग येतो. लोकसंख्या आणि शहरीकरण म्हणजे भारताचं ग्रोथ कशी आहे लोकसंख्येची, अर्बनायझेशन कसं होत आहे का होत आहे हा भाग त्याच्यामध्ये विचारला जातो. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सोशल डेव्हलपमेंट ज्यामध्ये शाश्वत विकास आणि सामाजिक विकास हा भाग येतो.
त्यानंतर आधी म्हटल्याप्रमाणे गरिबीवर देखील प्रश्न येतो आणि अर्थसंकल्पाची प्रक्रिया हा भाग येतो. बघा हे सगळा भाग आपण पाहिल्यानंतर की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन ॲनालिसिस जर आपण केलं तर तेव्हा असं लक्षात येतं की हा जो ग्राफ आपल्याला दिसून राहिला हा ग्राफ काय दर्शवला जातो की 2010 पासून तर मी 2019 पर्यंतची काही आकडेवारी काढून आणली की ज्या अंतर्गत क्वेश्चन ऑन इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र या विषयावर प्रश्नचा ट्रेंड कसा होता. या ट्रेंड जर आपल्याला पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की 2010 मध्ये नियर अबाउट 34 क्वेश्चन वेअर आस्क इन द प्रिलिम एक्झाम. 34 क्वेश्चन हे विचारले गेले होते. त्यानंतर हा ग्राफ पुन्हा थोडंसं खाली आला म्हणजे 23, 19, 15, पुन्हा 11, 14. पुढे मात्र 2016 पासून तर आपल्याला याच्यामध्ये ग्रोथ पुन्हा पाहायला मिळाली की इकॉनॉमिक्सवर कसा भार हा दिला गेलेला आहे. म्हणजे 21, 20 आणि 60 आणि जे शेवटची एक्झाम 2019ची झाली त्याच्यामध्ये तब्बल 21 प्रश्न याच्यामध्ये विचारले गेले होते. त्यानंतर या संदर्भामध्ये बघा की आपण हा ट्रेंड पाहिल्यानंतर आपल्याला इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन हे टॉपिक वाईज कसे विचारले गेले तो सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो. की टॉपिक वाईज जर आपण पाहिलं त्यामध्ये काय दिसून आलं की असे काही कुठले टॉपिक्स होते की ज्याच्यावर इयर वाईज ॲनालिसिस जर केलं तर हा अभ्यास कसा विचारला गेला. म्हणजे मनी बँकिंग ज्याला म्हटलं जातं मुद्रा बँकिंग या मुद्रा बँकिंगच्या संदर्भामध्ये बघा की 5 क्वेश्चन 2009 लास्ट इयरला विचारले गेलं. 18ला 7 होते, 17ला 4 होते, 16ला 4 होते आणि 2015ला 5 क्वेश्चन विचारले गेले. त्यानंतर पुढचा जो भाग पाहिला आपण पब्लिक फायनान्स ज्याला म्हटलं जातं सार्वजनिक वित्त. हे सार्वजनिक वित्ताअंतर्गत आपल्याला बघा की याच्यावर इतका भार नाही परंतु काही प्रश्न होते ज्यामध्ये एक 2019ला त्यानंतर 18ला 1, 17ला मात्र 2, 16 आणि 15ला देखील 2 प्रश्न होते. ॲग्रिकल्चर सेक्टरवर कसे प्रश्न विचारले गेले बघा सगळ्यात जास्त लास्ट इयरला 4 प्रश्न विचारले गेलेले पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र 1, 2 आणि 4 असं ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळतं. नॅशनल इन्कम ज्याला म्हटलं जातं की नॅशनल इन्कमच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये हा भाग लास्ट इयरला जरी विचारला गेला नसणार मात्र या आधीचं जर ॲनालिसिस केलं काही ना काही प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. त्यानंतर आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण याला LPGचं धोरण म्हटलं जातं. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण. LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन जागतिकीकरण हा जो भाग आहे हा भाग देखील विचारला जातो. तो किमान एक प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था जी आपण आधी सिलेबसमध्ये पाहिल्या त्या आंतरराष्ट्रीय संस्थांवर देखील तब्बल 4 प्रश्न गेल्या वर्षाच्या एक्झाममध्ये विचारले होते. त्यानंतर 18मध्ये नव्हते मात्र 17, 16, 15मध्ये प्रश्न विचारलेले दिसून आले. आणि काही मिसचॅलेंजेस इकॉनॉमिक्स जे होतं ज्यामध्ये इतर जे प्रश्न होते ते देखील याच्यामध्ये विचारले होते. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपण हे प्री एक्झामचं पाहिलं. आता आपण वळूया UPSC जी एक्झाम आहे. UPSC एक्झाम मी आधी म्हटल्याप्रमाणे मदर ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम का बरं म्हटलं जातं कारण याचा सिलेबस हा बहुतांशरित्या स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा होतात ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे MPSC परीक्षा होती त्या अभ्यासासोबत काही अभ्यास हा रिलेट करतो संबंधित आहे. तो आपल्याला लक्षात येईल की UPSCच्या मेन सिलेबसकडे जर आपण गेलं तर आपल्याला दिसून येते की ज्यामध्ये कंपल्सरी पेपर असतात तो आपण सिलेबस जर UPSCचा पाहिला. त्यानंतर essay असतो, त्यानंतर जनरल स्टडी असतो आणि ऑप्शनलचे काही सब्जेक्ट्स असतात. आपला इकॉनॉमिक्स विषय येतो कुठं आपला इकॉनॉमिक्स येतो GS मध्ये आणि या GS अंतर्गत पेपर 3 जो आहे त्या पेपर 3 मध्ये मेन भाग जो आहे की पेपर 4 मधला GSचा 3 भाग. मी काय म्हटलं पेपर 4 मधला GSचा 3 जो आहे तो 3 हा 250 मार्क्सचा विचारला जातो. आणि या अंतर्गत याचं हेडिंग जरी असेल परंतु आपण इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये बघू की याचं काय दिलेलं आहे की टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट असं त्याला नाव आहे दिलेलं GS 3ला. परंतु यामधला इकॉनॉमिक्सचा जो सिलेबस आहे हा इकॉनॉमिक्सचा जर सिलेबस आपण काढला तर लक्षात येते याच्यामध्ये कुठले पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स आहेत इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था अँड इश्यू रिलेटिंग टू प्लॅनिंग. भारतीय अर्थव्यवस्थेमधले नियोजनाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे विचारले जातात, ते पॉलिसी विचारल्या जाते. त्यानंतर मोबिलायझेशन, रिसोर्सेस म्हणजे भारतामधलं प्रवासन कसं होत आहे, श्रमिकांचं, रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने कुठले आहेत, त्याचा उपयोग कसा केला जातो, त्या संदर्भामध्ये कुठली पॉलिसी आहे. ग्रोथ कसा होत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला GDP कसा आहे, GDPचं रेट किती आहे, तो वाढला किती, घटला किती, ह्या बाबी त्याच्यामध्ये येतात. डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट
विकासाच्या प्रारूपामध्ये रोजगाराच्या संदर्भामध्ये देशातल्या कुठल्या पॉलिसी आहेत तो भाग विचारला जातो. त्यानंतर इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यू अरायझिंग फ्रॉम इट. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे सर्वसमावेशक विकास ज्याला म्हटलं जातं. सर्वसमावेशक विकास, प्रत्येक लोकांचा विकास हा विकासाच्या प्रक्रियेत होत आहे की नाही त्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट कुठली पॉलिसी आखते तो भाग येतं. त्यानंतर गव्हर्नमेंट बजेटिंग म्हणजे अर्थसंकल्प हा भाग देखील मेन परीक्षेमध्ये येतं. त्यानंतर पुढचा जो आहे की मेजर क्रॉप, भारतामधले मुख्य पिके कोणती आहेत, पिकाची संरचना कशी आहे तो भाग येतं. म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न इन व्हेरियस पार्ट्स ऑफ कंट्री, भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये पिकांची संरचना कशी आहे ते पहा तो देखील भाग येतं. डिफरंट टाईप्स ऑफ इरिगेशन, सिंचनाची व्यवस्था कशी आहे, इरिगेशन सिस्टीम कशी आहे, स्टोरेज कॅपॅसिटी इरिगेशनची कशी आहे, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग त्याला वाहतूक आणि विपणनाची सोय कशी आहे, ॲग्रिकल्चर प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये कसं कृषी विपणन होते, त्याची कुठल्या प्रकारची कॉन्स्टंट आहे, त्याची कुठल्या प्रकारचे अवरोध आहेत, कुठल्या प्रकारची पॉलिसी गव्हर्नमेंट आहे. ई टेक्नॉलॉजी इन एड फॉर्म फार्मर म्हणजे शेतकऱ्यांसाठी कुठल्या प्रकारचं ई टेक्नॉलॉजी उपयोगात आणल्या जात आहे, नॅनो टेक्नॉलॉजी कशी उपयोगात आणल्या जात आहे, पिकाच्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट कसं त्यांना मार्गदर्शन करतं त्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचे कार्यक्रम अवलंबले जातात. त्यानंतर इश्यू रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज म्हणजे शेतकऱ्याला जे अनुदाने दिले जातात ते पॉलिसी कशी आहे ते देखील सिलेबसमध्ये आहे. मिनिमम सपोर्ट प्राईस, किमान त्याला आधारभूत किंमत दिल्या पाहिजे या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट कुठल्या प्रकारचे किमान आधारभूत किमतीच्या संदर्भामध्ये योजना आखते तो भाग येतो. त्यानंतर PDS याला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, रेशनिंग व्यवस्था कशी आहे, सार्वजनिक वितरण व्यवस्था कशी आहे तो भाग येतो. त्यानंतर फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडिया. फूड प्रोसेसिंग मीन्स भारतामधलं खाद्य प्रसंस्करण उद्योग कसा आहे. खाद्य प्रसंस्करण म्हणजे की शेतीच्या मालावर उद्योग अवलंबून असतात, त्याचं प्रोसेसिंग कसं करतात उद्योग, ॲग्रोबेस इंडस्ट्री ज्याला म्हटलं तो देखील याच्यामध्ये भाग येतो. त्यानंतर इंडस्ट्रीज भारतामध्ये कशा आहेत, इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये त्यांचं लोकेशन, उद्योगांचं केंद्रीकरण, अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट त्याच्या संदर्भामध्ये काय आवश्यकता आहे, त्याच्यानंतर काय कमतरता आहे त्या बाबी येतात. सप्लाय चेन मॅनेजमेंट देखील यामध्ये येतं. त्यानंतर लँड रिफॉर्म्स इन इंडिया, भारतामधल्या जमिनीच्या सुधारणा ज्या झाल्या ज्यामध्ये ज्या आपण पद्धती जर अभ्यासल्या त्याच्यामध्ये दिसून येतो की महालवारी पद्धती, जमीनदारी पद्धती ह्या ज्या पद्धती होत्या त्या कशा डिमोलिश झाल्या आणि त्या संदर्भामध्ये भारतामध्ये कुठल्या कमाल जमीन धारण कायदा या सगळ्या बाबी यामध्ये येतात. त्यानंतर इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन द इकॉनॉमी. इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन मीन्स की भारतामध्ये उदारीकरण जागतिकीकरणाचा काय इम्पॅक्ट झाला आणि त्यामध्ये इंडस्ट्रियल पॉलिसी कशी चेंज होत गेली तो भाग येतो आणि त्या इंडस्ट्रीच्या ग्रोथवर कसा इम्पॅक्ट पडला तो आपल्याला सिलेबसमध्ये भाग आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एनर्जी येते, ऊर्जा येते, पोर्ट्स येतात, बंदरे येतात, रोड्स येतात म्हणजे वाहतुकीसाठी रस्ते येतात, एअरपोर्ट्स येतात, त्यानंतर रेल्वे येते. हे सगळं जे आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे भारतामध्ये त्या संदर्भामध्ये पॉलिसी कशी आहे. इन्व्हेस्टमेंट मॉडेल ते हा मेन सिलेबसमध्ये आहे, मेन एक्झाममध्ये. यानंतर पुढचा जो भाग या अंतर्गत येतो तो सायन्समधला भाग येतो, परंतु याच्यामध्ये काही मुद्दे जे येतात ते इकॉनॉमिक्समधले रिलेटेड आहे. म्हणजे कन्झर्वेशन आहे, इन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, हा भाग थोडा इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असल्यामुळे तो भाग याच्यामध्ये येतो. त्यानंतर या संदर्भामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट की भारतामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट कसं आहे त्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचे धोरण आहे तो देखील भाग याच्यामध्ये येतो. अशा प्रकारे आज आपण काय पाहिलं की इकॉनॉमिक्सचा जो सिलेबस आहे तो इकॉनॉमिक्सचा सिलेबस UPSCसाठी कसा रिलेटेड आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला दिसून आलं की हा इकॉनॉमिक्सचा जो सिलेबस आहे ह्या इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये काही जो भाग आहे हा काही भाग मुख्यत्वे MPSCमध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यामुळे आपल्याला UPSCचा अभ्यास करताना MPSCतल्या काही भागांना आपण स्पर्श आवर्जून करतो आणि त्याची तयारी देखील होते. मुख्यत्वे जर आपण आधीचे जेवढे सोर्स मी सांगितले ते सोर्स जर तुम्ही उपयोगात आणले आणि आपण जो भाग हाताळणार आहोत तो सगळा भाग हा आपण हाताळणार आहोत आपण YouTube लेक्चरच्या माध्यमातून. आपण या चॅनलला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाईक करावे, शेअर करावे जेणेकरून तुम्हाला इकॉनॉमिक्स हे स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला सगळा भाग आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. धन्यवाद.